ओके, कुठपर्यंत झालं होतं मग आपलं? टेराफॉर्म मध्ये आपण काय करतोय, एक फाईल लिहायला सुरुवात केली आहे. फाईल लिहिल्यानंतर आपण त्यामध्ये एक EC2 इन्स्टन्स कसा क्रिएट करायचा AWS वर ते बघितलेलं आहे. प्रत्येक ओके, फाईल लिहितो आपण, तो फाईल सर्वात आधी कोणत्या एक्सटेन्शन मध्ये लिहायला पाहिजे? .tf मध्ये. ठीक आहे, त्याचं एक्सटेन्शन काय असायला पाहिजे? .tf. देन त्यानंतर आपण फाईल लिहायला सुरुवात करतो. सर्वात आधी आपण काय करणार आहोत, तर टेराफॉर्मला सांगणार की आपल्याला कुठे काम करायचं आहे, प्रोव्हायडर AWS सोबत काम करायचं आहे. AWS सोबत कुठल्या रिजनवर काम करायचं आहे, तर या रिजनवर काम करायचं आहे. करेक्ट ना? देन टेराफॉर्म करतो काय, जेव्हा आपण फर्स्ट इनिशिएट करणार, टेराफॉर्मची लाईफ सायकल आपण बघितली. टेराफॉर्म फर्स्ट इनिशिएट करणार तेव्हा तो काय करेल, या AWS सोबत कनेक्ट करण्यासाठी लागणारी पूर्ण रजिस्ट्री घेऊन येईल, ज्यामध्ये असणार काय, तर डिपेंडन्सीज, लायब्ररी, प्लगइन्स, या सगळ्या गोष्टी असेल. आपण बघितलं काल पाथ त्याचा. ठीक आहे. देन जेव्हा आपण रिसोर्सेस लिहितोय, हे रिसोर्सेस का बरं लिहितोय, कारण AWS इन्स्टन्स आपल्याला क्रिएट करायचा आहे EC2 MyEC2 नावाचा. ठीक आहे. MyEC2 हा काय आहे, तर हा रेफरन्स नेम आहे कोणासाठी, टेराफॉर्मसाठी. टेराफॉर्म रेफर करतो या नावाने, त्याला नोट करतो. क्लिअर? ठीक आहे. देन इन्स्टन्स क्रिएट करण्यासाठी काय लागतात आपल्याला, त्या सगळ्या गोष्टी आपण इथे मेन्शन करणार. AMI लागती, इन्स्टन्स टाईप लागतोय, VPC सिक्युरिटी ग्रुप लागतोय, की नेम टॅग्स आपण इथे देतोय. आपण अवेलेबिलिटी झोन लावू शकतो, सबनेट ID लावू शकतो. क्लिअर ना? तर ह्या सगळ्या एकदम बेसिक गोष्टी आपण बघितल्या. पण यानंतर आपण बघितले की टेराफॉर्मच्या लाईफ सायकलमध्ये सेकंड स्टेज कोणती असेल, प्लॅन असेल. करेक्ट. त्याच्या आधी आपण 2 कमांड्स बघितल्या, व्हॅलिडेट आणि FMD. प्लॅननी होतं काय, तर एक स्ट्रक्चर दिसतं आपल्याला की हा जो इन्स्टन्स क्रिएट होणार आहे, जग पण आपण क्रिएट करणार आहोत, तो पूर्ण जे क्रिएट होणार आहे AWS वर, ते काय आहे, कुठे कसं काय आहे, ते सगळ्या गोष्टी तिथे विजिबल असेल तुम्हाला. तुम्ही एकदा चेक करू शकता तो प्लॅन बरोबर आहे का, स्ट्रक्चर बरोबर आहे का. त्याला इन शॉर्ट आपण काय म्हणतो, ब्लू प्रिंट. ऑनलाईन मध्ये आवाज येतोय माझा बरोबर? शुभम, विजय? ओके. सो सिंपल आहे. आपण काय करतोय, तर प्लॅन केल्यानंतर आपल्याला काय मिळतंय, ब्लू प्रिंट मिळतं. ठीक आहे. ब्लू प्रिंट नंतर ना आपण आणखी काय करतोय, अप्लाय. त्याला कन्फर्म करण्यासाठी, त्याला डिप्लॉय करण्यासाठी, डिप्लॉय इन द सेन्स क्रिएट करण्यासाठी AWS वर आपण काय करणार, अप्लाय. ठीक आहे. आपण ऑलरेडी या स्टेजेस बघितलेले आहेत इकडे. ठीक आहे. हा आहे माझा इन्स्टन्स. साइन इन होईल का, परत करावं लागेल. आणि आपल्याला पाहिजे ID का, हा इन्स्टन्स आपला स्टॉप आहे, त्याला स्टार्ट करून घेऊ. तर इन्स्टन्स आपण स्टॉप जो आहे तो त्याला स्टार्ट करू आणि देन आपण आपलं वर्किंग चालू करू. परत आपल्याला आता आणखी फाईल्स लिहायच्या आहे, 2 एक्स्ट्राच्या. तर येस, इन शॉर्ट आपण काय काय बघितलेलं आहे, तर प्लॅन झाल्यानंतर अप्लाय करतो, तेव्हा आपण आणखी अप्लाय झाल्यानंतर EC2 इन्स्टन्स जर क्रिएट करायचा आहे आपल्याला टेराफॉर्म थ्रू, कुठे, AWS वर, तर तो क्रिएट होणार. बट टेराफॉर्म क्रिएट झाल्यानंतर आणखी एक 2 फाईल्स क्रिएट होतात. येस, इनिशिएट झाल्यानंतर काही फाईल्स क्रिएट होतात. कोणती, एक डायरेक्टरी आणि एक लॉग फाईल, terraform.hl.log फाईल. तर काय इम्पॉर्टन्स आहे त्याचं वाचलं का तुम्ही? ठीक आहे. ती एक फाईल आहे आणि .terraform नावाचा डायरेक्टरी असतो, ज्यामध्ये डिपेंडन्सीज वाले आपण काल ऑलरेडी बघितलेलं आहे. त्यानंतर आपण काय बघितलं, तर इनिटच्या नंतर प्लॅनच्या नंतर अप्लाय झाल्यानंतर आणखी एक फाईल क्रिएट होते. ती कोणती फाईल असते, टेराफॉर्म अप्लाय केल्यानंतर आणखी एक फाईल क्रिएट होते. ती फाईल कोणती असते, TF स्टेट फाईल. राईट. तर त्या फाईलचं काय इम्पॉर्टन्स आहे, TF स्टेट फाईलचं,
TF स्टेट फाईलचं काय इम्पॉर्टन्स आहे? त्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन असते की ऍक्च्युली आपल्याकडे आहे काय, काय क्रिएट झालेलं आहे, है ना. यू कॅन सी कुठे बघितलंस का? त्याच्यात पण असंच सांगितलंय की प्रोव्हाइड पेनिंग व्हर्जन्स ऑफ द. हे काय आहे? हे आहे काय? इथे काय दिलेलं आहे? प्रोव्हाइडर. ठीक आहे. तर हा असतो प्रोव्हाइडर आपला जो आपण आता बघितलेला आहे. या टेराफॉर्म डायरेक्टरी मध्ये काय असते? प्रोव्हाइडर असतो. कोणता प्रोव्हाइडर? आपला AWS प्रोव्हाइडर. कोणती रजिस्ट्री आहे? ही रजिस्ट्री आहे बघा, इथे दिलेली आहे registry.terraform.com. याला जर तुम्ही एक्सेस केलं, ही एक लिंक आहे, याला जर तुम्ही एक्सेस करतो म्हटलं तर ही एक्सेस होईल तुमची इकडे. ठीक आहे. तर ऍक्च्युली टेराफॉर्म कुठे कनेक्ट करतोय, कुठे गेला आहे, तर या लोकेशनला गेलेला आहे. ठीक आहे. रजिस्ट्री AWS HashiCorp. तर इथे तुम्हाला दिसेल AWS मल्टिपल थिंग्स. लेट मी चेक ब्राउज प्रोव्हाइडर्स. हा आहे AWS. बघा, कुठेही टेराफॉर्मला कनेक्ट करायचं असेल तर सर्वात आधी तो त्याच्याकडे काय घेऊन येणार? रजिस्ट्री घेऊन येणार. AWS, Azure, GCP, Kubernetes, Alibaba, वाटेल तेवढ्या रेपॉझिटरीज त्याच्याकडे अवेलेबल आहेत, ज्यासोबत कनेक्ट करायचं असेल त्यासोबत. ठीक आहे. सो इट्स हॅव मोर जे मेन क्लाउड्स आहेत त्या मेन क्लाउड सोडून बाकीच्या सगळ्याच इकडे अवेलेबल दिसेल, ज्याच्यासोबत तो कनेक्ट करू शकतो. AWS वर क्लिक केल्यानंतर AWS चा URL बघा. ठीक आहे. प्रोव्हाइडर HashiCorp AWS लेटेस्ट आहे आणि आता सध्या व्हर्जन कोणतं चालू आहे? 6.16. आणि इकडे कोणतं चालू आहे? 6.15. क्लिअर आहे. तर येस, हा व्हर्जन चालू आहे. हा व्हर्जन आपल्या लॅपटॉप मध्ये आलेला आहे आपल्या टेराफॉर्म थ्रू. या व्हर्जन थ्रू तो कनेक्ट करतोय AWS सोबत. बट जर का आता आपण करायची कोशिश केली तर होऊ शकते आपल्याकडे अपडेटेड व्हर्जन येईल. कोणता? पब्लिश किती तासाआधी झालेला आहे? 9 hours ago. म्हणजे अर्ध्या रात्री तो काहीतरी पब्लिश झालेला आहे. जर आपण आता अगेन इनिट केलं आणि होऊ शकते आपल्याकडे अपडेटेड व्हर्जन कोणतं येईल? 6.16. ट्राय करून बघा. टेराफॉर्म इथे आपल्याकडे फाईल तर आहेच है ना. टेराफॉर्म इनिट इनिशियलायझिंग बॅकएंड, जे आपण बॅकएंड लिहिलंय. बॅकएंड का बरं लिहिलंय? तर आपण आपली जी स्टेट फाईल आहे ती स्टेट फाईल सेव्ह करण्यासाठी. ठीक आहे. कोणता फॉर्मॅट आहे हे साधी चेक करा. इनिशियलायझिंग प्रोव्हाइडर प्लगइन. येस, प्रोव्हाइडर प्लगइन जो आहे तोच यूज करतोय तो. रियुजिंग द प्रिव्हियस व्हर्जन ऑफ HashiCorp अँड फ्रॉम दी डिपेंडन्सी लॉग फाईल. आता हा कुठून करतोय? फ्रॉम दी डिपेंडन्सी लॉग फाईल. येस, तर डिपेंडन्सी लॉग फाईल जी आहे आपली, यामध्ये हा व्हर्जन ऑलरेडी त्याला मिळाला. हा व्हर्जन मिळाल्यानंतर त्याने चेक केलाय कुठे? या डायरेक्टरीमध्ये ती रजिस्ट्री अवेलेबल आहे की नाही. सिंपल. आणि त्यालाच येऊन यूज केलेला आहे. जर हे अवेलेबल नसेल, तुम्ही हा फोल्डर डिलीट करा, ही फाईल डिलीट करा, तुम्ही परत डिलीट करा, तर तो अपडेटेड घेऊन येईल. क्लिअर? ओके. सो सी इनिशियलाइज झालेलं आहे. आणि आता आपल्याला जे दोन गोष्टी आणखी शिकायची आहे. बॅकएंड ब्लॉक तुम्हाला समजला. S3 सोबत कनेक्टिव्हिटी, बकेंड कोणती घ्यायची आहे, रिजन कोणता घ्यायची आहे आणि की कशी द्यायची. सिंपल आहे. तर दोन फाईल आपल्याला परत आणखी शिकायची आहे आणि कन्सेप्ट शिकायचा आहे मॉड्यूल कन्सेप्ट. तर काय होतं मॉड्यूल कन्सेप्ट मध्ये आपल्याकडे असतात 3 फाईल्स. मॉड्यूल म्हणजे काय? तर ग्रुप ऑफ और सिंपल सॅग्रिगेशन ऑफ कंटेंट. सॅग्रिगेशन म्हणजेच काय असतो? आपल्याकडे ग्लोबल लेवलवर युजेबल करायचं असेल आपल्याला आपला कोड,
ग्लोबल लेवलवर. तर आपण काय करणार, मेन कंटेंट सेपरेट लिहिणार. मेन कंटेंट मध्ये जो जो ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज जे चेंज होतात त्या व्हॅल्यूज सेपरेट लिहिणार, जेणेकरून आपण आपल्या मेन फाईलला प्रॉब्लेम देणार नाही. तर काय असते काम ते तर इथे मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. सो सर्वात आधी आपल्याला 3 फाईल क्रिएट करावं लागेल. ओके. अदरवाईज मी तुम्हाला इथे एक फोल्डर क्रिएट करून दाखवतो. इन्स्टन्स हा फोल्डर झाला आणि मॉड्यूल मध्ये असतात काय तर 3 फाईल्स असतात. इन्स्टन्स नावाचा हा मॉड्यूल तुम्ही क्रिएट करताय असं कन्सिडर करा आणि त्यामध्ये सर्वात आधी main.tf हा एक स्टँडर्ड फॉर्मॅट असेल. नाव काय असेल, main.tf. आणखी एक फाईल असेल ती कोणती असेल, variable.tf. यू नो व्हेरिएबल म्हणजे काय असते, .tf. आणखी एक फाईल असेल ती कोणती असेल, output.tf. ओके. तर कुठलाही मॉड्यूल असतो तर ह्या 3 फाईल्स निवडलेल्या असतात. आता बघू आपण व्हेरिएबल्स म्हणजे काय, कसे लिहितात, काय लिहितात. तर मेन मध्ये येऊ, आपण ही सेम फाईल कॉपी करू आणि यामध्ये आपण आता सेपरेट कसं लिहायचं ते शिकतो. सेम फाईल मी इकडे कॉपी केलेली आहे. आता मला सांगा यापैकी कोणत्या कोणत्या गोष्टी चेंज होऊ शकतात, कोणत्या गोष्टी चेंज होऊ शकतात भविष्यात. हा, आपण AMI इमेज चेंज करू शकतो. ही प्रत्येक वेळेस वेगवेगळी राहू शकते, कारण आता आज मला उबंतू पाहिजे, होऊ शकते उद्या मला उबंतू 22 पॉइंट काहीतरी पाहिजे है ना. आज 20 पाहिजे, उद्या 22 पाहिजे, अशा पद्धतीने. किंवा लेट्स कन्सिडर आज मला CentOS हवा आहे, उद्या जाऊन मी उबंतू यूज करू शकतो, नंतर विंडोज पाहिजे. अपडेटेड असणार ना AMI इमेज, कारण इन्स्टन्स तुम्ही काय करताय, प्रत्येक दिवसाला अपडेट करताय. तर AMI इमेज आपली वेगवेगळी राहू शकते. वन मोर थिंग, इन्स्टन्स टाईप हा सुद्धा तुम्ही काय करू शकता, चेंज करू शकता प्रत्येक टाइमाला गरज पडली तर. होऊ शकते T2.micro मायक्रोच्या ऐवजी तुम्हाला पाहिजे लार्ज, कारण CPU आणि मेमरी तुम्हाला जास्त हवी आहे, तुमची ती रिक्वायरमेंट असेल. सिक्युरिटी ग्रुप चेंज करू शकता तुम्ही. सिक्युरिटी ग्रुप होऊ शकते तुम्हाला हा यूजच नाही करायचा आहे, वेगवेगळा यूज करायचा आहे प्रत्येक टाइमाला. की नेम तुमची चेंज होऊ शकते है ना. तर ह्या ज्या काही गोष्टी आपण इथे मेन्शन केलेल्या आहे व्हॅल्यूज मध्ये, ह्या सगळ्या गोष्टी आपण चेंज करू शकतो. होऊ शकते आज तुम्ही रिजन ईस्ट मध्ये काम करताय, उद्या जाऊन वेस्ट मध्ये काम करेल. क्लिअर आहे ना, राईट. तर या गोष्टी आपल्याला काय करावं लागतं, ऍज अ व्हेरिएबल पास करावं लागतं, ज्या गोष्टी चेंज होत राहणार. आता ते कसं करायचं, तर आपल्याला व्हेरिएबल ब्लॉक डिफाईन करायचा असतो. काय असतं, व्हेरिएबल ब्लॉक डिफाईन करायचा असतो. सेम असेल या टाईपने व्हेरिएबल ब्लॉक. आता व्हेरिएबलचं नाव काय असायला पाहिजे ते इथे द्यावं लागेल. व्हेरिएबलचं नाव काय असेल, लेट्स कन्सिडर तुम्हाला AMI, तर AMI म्हणून असं कन्सिडर करा. सिंपल शॉर्ट नाव तर तुम्ही काय देऊ शकता, MyAMI असं काहीतरी काही देऊ शकता. आता MyAMI त्याच्यानंतर इथे काय असायला पाहिजे, याची व्हॅल्यू ते द्यावी लागेल. हा व्हेरिएबल जो आपण डिफाईन करतोय MyAMI, यामध्ये व्हॅल्यू काय असायला पाहिजे आणि याची इन्फॉर्मेशन जर लिहायची असेल तर तिथे लिहितो आपण डिस्क्रिप्शन. डिफॉल्ट आणि डिस्क्रिप्शन या 2 गोष्टी, डिफॉल्ट आणि डिस्क्रिप्शन. तर डिस्क्रिप्शन म्हणजे धिस इज MyAMI व्हॅल्यू असं काहीतरी देतो. ठीक आहे. आणि नेक्स्ट आपला काय राहिला, डिफॉल्ट. आता डिफॉल्ट मध्ये येते AMI ची ऍक्च्युअल व्हॅल्यू, AMI ची ऍक्च्युअल व्हॅल्यू. वन मोर येते यामध्ये टाईप. काय येतं, टाईप, की हा जो आहे हा कोणत्या डेटा टाइप्स मधला व्हेरिएबल सेट करायचा आहे, की अशी कोणती व्हॅल्यू पाहिजे जे तुम्हाला इथे सेट करायची आहे. ऑब्जेक्ट पाहिजे, बुलियन पाहिजे, मॅप पाहिजे, नंबर, स्ट्रिंग, व्हॉट यू वॉन्ट टू सेट. क्लिअर आहे.
तर तीन गोष्टी व्हेरिएबल्स मध्ये लिहितात. व्हेरिएबल्सला याला म्हणतात डिक्लेरेशन. ठीक आहे, व्हेरिएबल डिक्लेरेशन. ठीक आहे, टाईप तर सध्या आपल्याला काही गरज नाहीये, बट तुमच्या लक्षात ठेवा. क्लिअर आहे. तर डिफॉल्ट मध्ये आता AMI ची व्हॅल्यू काय असेल, ही असेल. इथे जे दिली आहे मी ही व्हॅल्यू इथे न लिहिता कुठे लिहिणार आपण, इकडे लिहिणार. आता ही डिफॉल्ट व्हॅल्यू आहे. क्लिअर. आता हे झालं डिक्लेरेशन. आता याला कॉल कसं करायचं, इथे कॉल कसं करायचं. डिक्लेरेशन झाल्यानंतर व्हेरिएबल कॉलिंग असते. इनिशिएट, डिक्लेअर अँड देन कॉल. व्हेरिएबलची पण 3 फेज मध्ये लाईफ सायकल. इनिशिएट केलं आपण व्हेरिएबल ब्लॉक यूज करून, डिक्लेअर केलं की करायचं काय त्याच्यात, आणि देन त्यानंतर कॉल करणार. आता कॉल करताना कसं करायचं, तर इथे लिहितो आपण वॅर. बघा त्यांनी सजेशन पण दिलेलं आहे मला काय लिहायचं आहे तुम्हाला. काय लिहितोय, वॅर डॉट माय AMI. कळलं. ठीक आहे. तर आता जेव्हा AMI ची गोष्ट येणार, AMI ची गोष्ट आल्याबरोबर तो कुठे जाणार, या लोकेशन वर जाणार. वॅर डॉट माय AMI. तर वॅर म्हणजेच काय, व्हेरिएबल, आणि माय AMI म्हणजेच कोणता व्हेरिएबल, दिस वन. आणि इथे असलेली डिस्क्रिप्शन आणि डिफॉल्ट व्हॅल्यू तो इथे कॅप्चर करेल. तर अशीच पूर्ण व्हेरिएबल्स तुम्ही सेट करू शकता. येस. आता एका फाईल मध्ये लिहितोय, काही प्रॉब्लेम नाहीये, आपण लिहू शकतो. बट मेन फोकस काय असतो, सॅग्रिगेशन. कळलं. या कोडला आपल्याला काहीही करायचं नाहीये. होऊ शकते आपण काही दिवसांनी या कोडवर काम करतोय, व्हेरिएबल्स पण इथेच लिहितोय, सगळ्या गोष्टी इथेच लिहितोय, तर इथे होऊ शकते कधी स्पेस येऊन जाईल, कुठला मॅन्युअल एरर येऊन जाईल, है ना. तर या फाईलला आपल्याला प्रत्येक वेळेस छेडावं लागेल, जे की बरोबर नाहीये. ओके. सो त्यासाठीच आपण काय करतोय, व्हेरिएबल लिहितोय. आता व्हेरिएबल ब्लॉक समजला. आता होऊ शकते तुम्हाला तुमचं काम संपल्यानंतर काहीतरी टर्मिनलवर शो व्हायला पाहिजे. तर काय लिहिणार तुम्ही, तर आउटपुट लिहिणार. काय लिहिणार, आउटपुट. आता इथे तुम्हाला पाहिजे, लेट्स कन्सिडर करा पब्लिक IP असं काहीतरी पाहिजे तुम्हाला, है ना. तर मग इथे आता डिस्क्रिप्शन द्या. डिफॉल्ट, आपण डायरेक्ट डिफॉल्ट नाही लिहावं लागत, व्हॅल्यू लिहावी लागते डायरेक्ट. काय लिहावं लागेल, व्हॅल्यू. आता इथे काय पाहिजे तुम्हाला, पब्लिक IP कधी भेटतो, इन्स्टन्स क्रिएट झाल्यानंतर ना. तर इथे काय होईल, आता इन्स्टन्स कोणता क्रिएट होणार आहे, इन्स्टन्स क्रिएट होणार आहे कोणता, माय EC2. बरोबर ना. पण आता याचा रेफरन्स नेम इकडे कसा द्यायचा, तर इथे आपण सुरुवात करतो AWS_instance my EC2. काय लिहितोय आपण, रेफरन्स कोणता देणार, कुठला रेफरन्स आहे, तर हा इन्स्टन्स क्रिएट होणार आहे, आपण इथे यायचं आहे. देन काय नाव आहे त्याचं, माय EC2. डॉटने सेपरेट करणार. आता इथे आपण प्लॅन केल्यानंतर बघितलं होतं, टेराफॉर्म प्लॅन केल्यावर बघितलं होतं की इन्स्टन्स क्रिएट झाल्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टी मिळतात, है ना. क्लिअर आहे. प्लॅन मध्ये येतं ते पूर्ण. तर आता लेट्स सी, ह्या सगळ्या गोष्टी. ओके. तर इथे आता आपल्याला पाहिजे काय, EMI आपण यूज केली ते तर ठीक आहे, बट आता क्रिएट झाल्यानंतर मिळणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत, नोन आफ्टर अप्लाय वाल्या, या सगळ्या गोष्टी इन्स्टन्स क्रिएट झाल्यानंतर होईल. आता इथे बघा, आपल्याला पब्लिक IP पाहिजे ना, बरोबर आहे. तर पब्लिक IP कसं लिहितात, तर public_IP. कळलं. कोणत्या इन्स्टन्स आहे,
तर या इन्स्टन्सचा आहे नाव काय मायसी. कसं लिहितात इथे दिलेलं आहे विल बी क्रिएटेड. तर हे सेम प्रोसेस आपण कुठे लिहिली आहे, ही सेम व्हॅल्यू कुठे लिहिली आहे, इथे लिहिली आहे की त्या इन्स्टन्सचा MyEC2 मध्ये जा आणि तिथून काय घेऊन यायचं मला, पब्लिक अंडरस्कोर IP. तर मी हे कॉपी करतोय आणि इकडे डॉट समोर लिहिणार. कळलं? आणि हे मला कधी पाहिजे, पूर्ण क्रिएट झाल्यानंतर टर्मिनलवर प्रिंटेड पाहिजे. तर ते मला इथे मिळेल. क्विकली काय करू, याला इकडे घेऊन येऊ. टेराफॉर्म गिट पुल तिकडून पुश करू, पुल करू, लगेच करू. टेराफॉर्म हा टेरा FORM FMT कशासाठी करतो, टेराफॉर्म आहे नाही यावरती, तर ठीक आहे, काही नाही. गिट ऍड गिट कमिट -m डबल कोड मॉड्यूल ऍडेड. ठीक आहे. व्हेरिएबल अँड काय होतं, आउटपुट ऍडेड. ओके, कॅपिटल झालं, काय प्रॉब्लेम नाही, होऊ द्या. Done committing. Now what we have to do, push the content to the origin master. And one more thing, इकडे यायचं आहे. इथे आपल्याला कोणती कमांड चालवायची आहे, git pull origin master. Yes, pull done, push done. Now pull here completed. Clear? Okay, so now quickly आपण कुठे जाणार, ls instance नावाचा फोल्डर आहे आपल्याकडे, तो मॉड्यूल आहे. टेराफॉर्म init instance too many command line argument, did you means your. अच्छा, ओके, ठीक आहे. डायरेक्ट आपण CD करून तिथे जाऊ, टाइम वेस्ट न करता इथे येऊ आणि इकडे ट्राय करू कोणती कमांड, टेराफॉर्म init. होईल init चालू. आता बघा कोणता वर्जन करतोय चालू, 6.16. कारण आपण दुसऱ्या लोकेशनवर काम करायला गेलो. तर होऊ द्या, करू द्या. झालं, ठीक आहे. त्यांनी चेक केलं AWS वर, त्याला 6.6 वर्जन भेटलाय, 1.6 वर्जन, आणि तो घेऊन आलेला आहे, सक्सेसफुल झालेला आहे. तर टेराफॉर्म प्लॅन. आता जे व्हेरिएबल्स आपण पास केलेले आहेत ते अप्लाय झाले की नाही ते चेक करू. हा व्हेरिएबल अप्लाय झाला की नाही ते चेक करू. तो AMI इमेज घेतला पाहिजे, कुठून घेतला पाहिजे, इथनं घेतला पाहिजे, है ना. आणि इथे वरती दिलेलं आहे पण रेफरन्स. सो लेट्स सी. बघा, प्लॅन क्रिएट करून दिलेला आहे, AMI इमेज सी घेतलेली. कसं करायला, व्हेरिएबल ऍड करायला, समजलं. आउटपुट मध्ये तो काय देईल, आउटपुट मध्ये बघा आउटपुट ब्लॉक पण दाखवलेला आहे, पब्लिक अंडरस्कोर IP. आता इथे जर मी टेराफॉर्म अप्लाय केलं, APPLY -auto -APPROV अप्रूव्ह. जो परमिशन मागतो S टाईप करावा लागतो, ते जर स्किप करायचं असेल तर ऑटो अप्रूव्ह करून टाकायचं.
एंटर. आता टेराफॉर्म करतो काय, जेवढे पण फाईल्स असेल सगळ्यांना चेक करतो, पण बाकी 2 फाईल मध्ये काही लिहिलेलं आहे का आपण, नाही, तर त्या एम्प्टी जातात. जर त्यांच्यात कंटेंट असतात तर त्यांनी तो रेफर पण केलेला असतो. आता दाखवतो हे झाल्यानंतर, आपण बघूनच घेऊ. 1 ऍडेड, 1 क्रिएटेड, आणि बघा खाली काय दिलेलं आहे, पब्लिक IP. आपण काय केलं का, आता मला AWS वर जायची गरज आहे का, पब्लिक IP इथेच भेटून गेला, किंवा ज्या पण रिक्वायर्ड ID आहेच है ना, त्या सगळ्या IP कुठे भेटल्या, टर्मिनलवर भेटल्या. सिंपल, इझी झालं. ओके, तर आता ह्या गोष्टी आपण काय करणार आहोत, मॉड्यूल मध्ये सेपरेट लिहिणार. आता आपण काय करणार आहोत, सेपरेट लिहिणार. तर हा जो व्हेरिएबल आहे, काय झालं कल्पेश, कंट्रोल एक्स करून कुठे लिहिणार, व्हेरिएबल मध्ये लिहिणार. आणि आउटपुट वाला ब्लॉक कट करणार, कुठे लिहिणार, आउटपुट वाल्या फाईल मध्ये लिहिणार. आता जेव्हा मला व्हेरिएबलवर काम करायचं असेल तर मी मेन डॉक मध्ये जाणार का, नाही, इकडे येणार. आता मला परत एक व्हेरिएबल डिफाइन करायचं आहे, तर इथे करतो व्हेरिएबल इन्स्टन्स अंडरस्कोर टाईप, याची डिफॉल्ट व्हॅल्यू देणार, डिफॉल्ट इक्वल्स टू t2 डॉट micro मायक्रो. अगेन एक व्हेरिएबल क्रिएट करायचं आहे मला, व्हेरिएबल जेवढे पण करता येईल तेवढे करू शकता तुम्ही. नाही, रिजन आवश्यक आहे, ठीक आहे. सो डिफॉल्ट मध्ये काय करणार आपण, US -EAST east -1. Okay, I think pass it in now. Oh, yeah, right. Again व्हेरिएबल, मी आता 2 याच्यामध्ये त्याला ओपन करतो. इकडे दिसतोय हा लोगो, इकडे आपले व्हेरिएबल सेट करू आणि इथे आपण आपले मेन फाईल ओपन ठेवू, जेणेकरून आपल्याला कळेल. तो रिजन झालं, तो रिजनला आपण इकडे कॉल करू. मेन म्हणजे टेराफॉर्म या ब्लॉक मध्ये आपल्याला व्हेरिएबल कॉल करता येत नाही, ठीक आहे, तो फिक्स असतो. इकडे करू शकतो आपण. सर इथे आपल्याला काय करावं लागेल, where डॉट रिजन. बघा सजेशन येऊन जातात पटकन की आपण बरोबर गेलेलं आपल्याला समजतं. where डॉट रिजन कुठून रेफर करेल, व्हेरिएबल मधून रेफर करेल. इथे काय येईल, where डॉट इन्स्टन्स टाईप, ठीक आहे. की नेम पण होऊ शकते आपलं चेंज, की नेम DE डिफॉल्ट ID अंडरस्कोर RSA. हे एक झालं. इथे आपण याला कॉल करून घेऊ, where डॉट की अंडरस्कोर नेम. टॅग्स मध्ये द्यायचं असेल तर टॅग्स मध्ये कसं द्यायचं ते पण तुम्ही इथे व्हेरिएबल पास करू शकता, ठीक आहे. कळलं का, टॅग्स मध्ये कसं करणार, सेम तेच. इथे आपण where डॉट काहीतरी याला कट करू, व्हेरिएबल आधी क्रिएट करा, व्हेरिएबल प्रोजेक्ट असं काहीतरी मेन्शन करतोय. डिफॉल्ट व्हॅल्यू काय देतोय, मार्क्स. क्लिअर, सॉरी माय EC2 असं नाव दिलं होतं ना, ते झालं. इथे आपण त्याला कॉल करणार, where डॉट माय EC2 प्रोजेक्ट, as simple as it is. ते पण सेम. कुठे, इथे कसं लिहिणार, इथे नाही लिहिणार ना,
अगेन व्हेरिएबल डिफाईन करणार आणि तो तिथे कॉल करणार. मला इथे पण सेम पाहिजे असेल तर मी इथे var, किंवा मला दुसरं काही पाहिजे असेल तर मी इथे दुसरं काही देतो. आता मला सेम पाहिजे असेल तर var डॉट डिफॉल्ट प्रोजेक्ट नेम. मग दोन्ही वेळेस नाव काय येणार, नेम मध्ये पण सेम नाव येणार, इन्व्हायरमेंट मध्ये पण सेम नाव येणार. बरोबर आहे. सो यू शुड क्रिएट अ सेपरेट वन. आता त्याचं var डॉट env असं आपण सेट करू. आता रेड लाईन दिसतीये पण आपण सेट केला इकडे व्हेरिएबल env तर तो गायब होईल. डिफॉल्ट डेव एन्व्हायरमेंट. सिंपल. कळलं. तर असे व्हेरिएबल्स तुम्ही सेट केलेले आहे. आउटपुट मध्ये आपल्याला IP ऍड्रेसेस हवी आहे, काही प्रॉब्लेम नाही. बट तुम्हाला दुसरं काही पाहिजे असेल तर सेम ब्लॉक कॉपी करायचा. तुमची रिक्वायरमेंट असेल की मला IP ऍड्रेस नको, मला इथे ID हवी आहे. कशाची, इन्स्टन्सची ID. तर इन्स्टन्सची ID तुम्ही इथे लिहू शकता. बट हा तुम्हाला हे माहिती पाहिजे की काय आहे. तर प्लॅन मध्ये जे तुम्ही करणार इथे ह्या गोष्टी तुम्ही तिकडे लिहू शकता. ठीक आहे. ID इथूनच घेतलेला आहे, माझ्या मनाने घेतलेला नाहीये. कळलं. तर हा असतो मॉड्यूल. मॉड्यूल सेपरेट सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात. कळलं. वन मोर थिंग, याला अजून ग्लोबल करू शकता तुम्ही. हे जी गोष्ट आहे ही गोष्ट इथून कट करू शकता. आणखी एक फाईल बनवू शकता तुम्ही, provider.tf, आणि इथे या टर्म्स साइडला लावून द्यायचे. कळलं काय करतोय आपण. ठीक आहे. प्रोव्हायडर्सचं पण टेन्शन घ्यायची गरज नाहीये. मेन मध्ये आता आहे काय आपल्याकडे, फक्त आणि फक्त एक रिसोर्स इन्स्टन्स वाला. जेव्हा याच्यात काही काम करायची गरज पडेल तेव्हा आपण कुठे येणार, डायरेक्टली व्हेरिएबल्स मध्ये आपण काम करणार. इकडे पण छेडणार नाही. प्रोव्हायडर मध्ये जर प्रोव्हायडर चेंज करायचं असेल तरच येणार, अदरवाइज येणार नाही. बकेट चेंज करायचे असेल तरच येणार, नाही तर येणार नाही. सिंपल. प्रत्येक फाईल आता सेपरेट आहे. एकाच फाईल मध्ये कंटेंट आहे का आपला, नाहीये. तर याला म्हणतात मॉड्यूल्स. आणि आता याला बघा, मी इनिशिएट जेव्हा करणार तेव्हा माझी एकच फाईल इनिशिएट होणार नाही. व्हेरिएबल पण होईल, आउटपुट पण होईल, प्रोव्हायडर वाली पण. ठीक आहे. हा git add, git commit -m, module added, clear, enter, file change, git push, origin, master, enter. कंटेंट पुश झालेला दिसतोय आणि इकडे येऊन आपण पुल करू. git pull origin master आलेला आहे. ठीक आहे. terraform form init इनिशियलाइज करावंच लागेल कारण मल्टिपल फाईल्स आहेत या टायमाला. ठीक आहे. बघा काहीतरी म्हणतोय तो, डुप्लिकेट आउटपुट डिफाइंड. डुप्लिकेट आउटपुट डिफाइंड तिथे. हा आता बघा हे जे एरर्स आहे हे एरर्स तुम्हाला समजायला पाहिजे. इनिशिएट बॅकएंड करताना त्याने काय केलंय, वेगवेगळ्या फाईल्सला चेक केलं. व्हेरिएबल नॉट अलाउड. राईट. तर आता हे एरर समजून घ्यायचे आणि रिझॉल्व्ह करायचं. आउटपुट नेम पब्लिक अंडरस्कोर IP वॉज ऑलरेडी डिफाइंड ॲट द आउटपुट. फाईल नंबर output.tf फाईल मध्ये ऑलरेडी आहे म्हणतोय. ठीक आहे. तर तिथे जाऊन चेक करा आणि लाईन नंबर 5 मध्ये पण आहे आणि लाईन नंबर इकडे पण आहे.
आउटपुट वाल्या फाईल मध्ये पण लाईन नंबर आउटपुट वाली फाईल पब्लिक हा सेम झालं. तर इथे मला काय पाहिजे आयडी इन्स्टन्स आयडी असं लिहितो. ठीक आहे, हा एक इश्यू रिझॉल्व्ह झाला. दुसरा काय म्हणतोय t2.micro इथे काहीतरी इश्यू आहे. t2.micro var instance underscore type. हा हे जे व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू आहे ही स्ट्रिंग मध्ये पाहिजे. कळलं? झाले आपले दोन्ही इश्यू रिझॉल्व्ह. परत एकदा क्विकली git add git commit git push करू. कमिट. तर असे इश्यू जे येतात हे इश्यूज खूप कामाचे असतात. त्याच्यानी काय होतं तुमचं बिल्डअप होतं ट्रबल शूटिंग. काय होतं ट्रबल शूटिंग बिल्डअप समजून घेणे आणि त्याला रिझॉल्व्ह करणे. ओके, 2-3च इश्यू होते तर ते आपण रिसॉल्व्ह केलेले आहेत. init प्रोव्हायडर प्लगइन बॅकएंड झाला, प्लगइन झाला. येस, व्हेरी गुड. नाव टेराफॉर्म प्लॅन बघू आता व्यवस्थित होत आहे का, है ना. प्लॅन मध्ये समजूनच जाईल आपल्याला की आपण लिहिलं काय, बरोबर लिहिलं की नाही. बघा त्याला सगळ्या गोष्टी ऑलरेडी दिसल्या. त्यांनी क्रिएट काही नाही केलं कारण ते ऑलरेडी आहे. त्याने फक्त आउटपुट मध्ये आयडिया एक एक्स्ट्राची प्रेझेंट केली आहे प्लॅन मध्ये, है ना. सो टेराफॉर्म तो काय म्हणणार की तुम्ही जे करताय ते ऑलरेडी अवेलेबल आहे. टेराफॉर्म APPLY अप्लाय हायफन ऑटो APPROVE अप्रूव्ह. तर तो म्हणेल की बाबा तुमच्याकडे ऑलरेडी आहे, तुम्हाला क्रिएट करायची गरज काय. कळलं कसं होणार आहे. तर तुम्ही काय करायचं आधी डिस्ट्रॉय करायचं. सी पब्लिक आयपी आणि इन्स्टन्स आयडी दिला त्यांनी. कळलं? म्हणजेच आपण आपले व्हेरिएबल आउटपुट व्यवस्थित लिहिलेले आहेत. डिस्ट्रॉय करू. टेराफॉर्म एलियास कसं लिहितात. एलियास टेरा FORM equals to TF. So TF APPLY apply destroy. हाँ चुकलं. yes टेरा FORM TF destroy DESTROY hyphen auto hyphen APPROV. टेराफॉर्म एलियास मध्ये काही इश्यू आहे. डबल स्ट्रिंग मध्ये आहे का टेराफॉर्म डबल स्ट्रिंग. ओके लिव्ह इट. बघू आपण त्याचा सिंटॅक्स नंतर नी
काय करायचं, काय आपल्याला इथे लिहायचं आहे टेराफॉर्म. एलियास कमांड एलियास शॉर्टकट नेम. अच्छा, सिंगल कोट आहे, मी डबल कोट लिहिला. सिंगल कोट आहे, मी डबल कोट लिहिला आहे. सो हा डिस्ट्रॉय करतोय सगळ्या गोष्टी. ऑटो अप्रूव्ह टाकलाय, मला तो परमिशन मागणार नाही. तर इथे एवढं काय समजलं, मॉड्यूल कसं लिहिणार, मॉड्यूल कसं लिहिणार समजलं. आता आपल्याला हे मॉड्यूल्स कशी कॉल करायचे, हे वाले जे मॉड्यूल्स आपण लिहिलेलं आहे, हा अख्खा मॉड्यूल कसं कॉल करायचं. आता तुम्ही सिंगल इन्स्टन्स साठी लिहिला, सिंगल इन्स्टन्स साठी लिहिलाय, व्हीपीसी साठी पण लिहायचा. व्हीपीसी साठी येणार व्हीपीसी ची मेन डॉट फाईल, व्हीपीसी ची आउटपुट फाईल, व्हीपीसी ची व्हेरिएबल फाईल. आता इन्स्टन्सचा आणि व्हीपीसीचा दोन डिफरंट मॉड्यूल आहे. बट आता आपल्याला त्या एका प्रोजेक्ट मध्ये कॉल करायचे आहेत ना. व्हीपीसी क्रिएट करायचं आहे व्हीपीसीच्या मॉड्यूल वरून, आणि त्या आतमध्ये एक इन्स्टन्स क्रिएट करायचा आहे इन्स्टन्स मॉड्यूल. कळलं. तर आता हे कसं करायचं ते बघू आपण उद्याला. तोपर्यंत तुम्ही काय करायचं, व्हीपीसीचा मॉड्यूल बनवून ठेवा. जसं आता 3 फाईल लिहिल्या तशाच व्हीपीसी साठी सुद्धा 3 फाईल क्रिएट करून ठेवा. व्हीपीसी क्रिएट होईल, त्याच्यानंतर 2 सबनेट क्रिएट होईल, देन राउटेबल, आयजीडब्ल्यू असोसिएट करून ठेवायचे का त्यांना. येस, काय असोसिएट करून ठेवायचं, म्हणजे व्हीपीसी ला आपण आयजीडब्ल्यू अटॅच केला. हा, आणि मग तर व्हीपीसीच्या सगळ्याच गोष्टी येणार इथे. व्हीपीसी क्रिएट होणार, व्हीपीसी क्रिएट झाल्यानंतर सबनेट क्रिएट होणार, सबनेट झाल्यानंतर राउटेबल्स होतील, राउटेबल्स नंतर आयजीडब्ल्यू होईल, आणि आयजीडब्ल्यू राउटेबल सोबत कनेक्ट होईल. तर त्याला असोसिएशन म्हणतात. क्लिअर. तर हे तुम्ही करून ठेवा मॉड्यूल वाला कन्सेप्ट. आणि दोन्ही मॉड्यूल्सला एका फाईल मध्ये कसं कॉल करायचं ते मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे. हा, टेराफॉर्म मध्ये आणखी काही जास्त नाही. हा, वन मोर थिंग, एक गोष्ट मी तुम्हाला ऍड करू शकतो. कुठे कुठे व्हेरिएबल्स असे काम करत नाही, तर आपल्याला मेन फाइल्स मध्येच काय करावं लागतं, लोकलचा यूज करावा लागतो. काय करावं लागेल, लोकल्स. और आय थिंक इथे व्हॅल्यू आहे, लोकल्स इन टेराफॉर्म. मी आता रोज यूज करतोय तरी पण मला बघा कन्फ्युजन होतं की व्हेरिएबल आहे की डिफॉल्ट आहे. लोकल्स इन टेराफॉर्म. तर हे ऍज अ व्हेरिएबल यूज केलं जातं. व्हेरिएबल नेम, येस. कसं यूज केलेलं आहे ते बघा. एक नाव दिलेलं आहे बेस नेम, आणि ह्या बेस नेमला इकडे रेफर केलेलं आहे. कुठे गेलं बेस नेम, हा इथे वरच केलेलं आहे. या बेस नेमला रेफर कसं करतात, माय ऍप्लिकेशन. ठीक आहे. नेम इक्वल्स टू काहीतरी त्यांनी नाव दिलेलं आहे, आणि याला जर ऍज अ व्हेरिएबल यूज करायचं असेल तर सिम्पली त्याने लोकल डॉट बेस अंडरस्कोर नेम हे आपण इकडे पण लिहू शकलो असतो. हे आपण इकडे पण लिहू शकलो असतो. कळलं. सिंपल आहे. तर लोकल यूज करू शकतो जर मेन फाईल मध्येच लिहायचं आहे तर. इन्स्टंट मध्ये व्हेरिएबल चेंज करायचे असेल तर. ठीक आहे. बाकी यामध्ये काही एक्स्ट्रा लिहायची गरज नाहीये. सिंपल आहे. T2 instance instn instance underscore type असं देतोय, इक्वल्स टू लिहिणार आणि त्याची व्हॅल्यू देणार T2 डॉट micro मायक्रो या पद्धतीने. ओके. आणि याला कॉल करायचं असेल तर आता मी वॅर लिहिणार का इथे, नाही, काय लिहिणार, लोकल डॉट इन्स्टन्स अंडरस्कोर टाईप. मग हा कुठून रेफर करेल, या लोकल्स मधून रेफर करेल. कळलं.
सो अशा पद्धतीने पण तुम्हाला सेट करता येतं. क्लिअर आहे? गुड. सो एवढं करून बघा, VPCचं करून बघा, देन आपण एक सिंपल दोन्ही मॉड्यूल्सला एकत्र कॉल करू आणि देन टेराफॉर्मला बाय बाय करू. ओके. एनिथिंग एल्स गाईज? काही इश्यू आहे? काही